डायरेक्ट आणि इनडायरेक्ट नॅरेशन यामध्ये परीक्षेत आलेली सर्व उदाहरणे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भाग 2 डायरेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन मध्ये तुमचं स्वागत आहे. आता या भागामध्ये आपण पाहणार, मागच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे, सर्व नियम पाहिले आहेत आणि त्याची उदाहरणं देखील पाहिली आहेत. तर आता या भागामध्ये आपण ऍसेरिटिव्ह सेंटेन्स आणि इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स यांचे परीक्षेत विचारलेली उदाहरणं आणि त्यांचे स्पष्टीकरण. तर आपण पहिला पाहूया ऍसेरिटिव्ह सेंटेन्स. तर ऍसेरिटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? ज्याला शेवटी फुल स्टॉप आहे, ज्याला शेवटी काय आहे? फुल स्टॉप आहे, त्याला काय म्हणायचं? ऍसेरिटिव्ह सेंटेन्स. मराठीमध्ये त्याला विधानार्थी वाक्य म्हणायचं. काय म्हणायचं? विधानार्थी वाक्य. आता विधानार्थी वाक्याचे तुम्हाला नियम पुन्हा एकदा सांगतो. जर रिपोर्टिंग वर्ब हे सेज असेल किंवा विल से असेल तर पुढच्या याच्यामध्ये काळा रिपोर्टिंग स्पीचच्या काळामध्ये बदल होणार नाही. म्हणजे याच्या काळामध्ये काहीच बदल होणार नाही, ते काळ जसाच तसा राहील. इकडे जर सेड असेल तर मात्र पुढचे जे काळ आहेत ते काय होतील? बदलतील. वर्तमान काळ भूतकाळ होईल. म्हणजे साधा वर्तमान काळ साधा भूतकाळ, पूर्ण वर्तमान काळ पूर्ण भूतकाळ, चालू वर्तमान काळ चालू भूतकाळ, चालू पूर्ण वर्तमान काळ चालू पूर्ण भूतकाळ, साधा भूतकाळ असेल तर पूर्ण भूतकाळ होईल आणि चालू भूतकाळ असेल तर चालू पूर्ण भूतकाळ होईल. आणि जर फ्युचर टेन्स असेल तर कंडिशनल टेन्स होईल. शालचं शिवळ विलचं उळ असं होईल. ओके. आणि सेडचं सेडच राहील, सेड मध्ये बदल करायचा नाही. आणि जर इथं सेज आला तर बदल काळामध्ये बदल होणार नाही. इथं सेट टू आहे, सेट टूचं काय करायचं? सेट टूचं टोल्ड करायचं. काय करायचं? टोल्ड. आणि पुढे जर त्रिकालावादित सत्यवाक्य असेल, सूर्य पूर्वेला उगवतो, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, म्हणजे काय? प्रामाणिकपणा हा सर्वात चांगला सद्गुण आहे, हे असं टिट फॉर टॅट वगैरे हे जे म्हणी वगैरे सुभाषित आहेत यांचे हे त्रिकालावादित सत्य किंवा वैज्ञानिक सत्य असेल तर पुढे इथं काळामध्ये, इथल्या काळामध्ये बदल करायचा नाही. इकडे सेड असेल किंवा सेज असेल काहीच बदल करायचा नाही. इकडे रिपोर्टिंग स्पीच मध्ये बदल करायचा नाही. इथं सेट टूचं काय करायचं? टोल्ड करायचं. इथं सेट टूचं काय करायचं? टोल्ड करायचं. ओके. सेडचं सेट ठेवायचं, सेट टूचं टोल्ड करायचं. आणि इकडे सेज असेल तर सेज किंवा विल से असेल म्हणजे रिपोर्टिंग वर्ब हे वर्तमान काळी किंवा भविष्यकाळी असेल तर रिपोर्टिंग स्पीचच्या काळामध्ये बदल करायचा नाही. त्याच्यानंतर सर्व अवतरण चिन्ह काढून टाकायचे. कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकायचे. कॉमा आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा काय करायचे? काढून टाकायचे. आणि ऍसेरिटिव्ह सेंटेन्सला कंजंक्शन म्हणून हे दोन वाक्य जोडण्यासाठी कोणता शब्द घेतो आपण? दॅट घेतो. ऍसेरिटिव्ह सेंटेन्सला दॅट घ्यायचा, प्रश्नार्थक याला इफ किंवा वेदर घ्यायचा, डब्ल्यूएच असेल तर डब्ल्यूएच वर्ड घ्यायचा, जर एक्सक्लेमेटरी असेल तर दॅट घ्यायचा आणि इम्पेरेटिव्ह असेल तर टू किंवा नॉट टू घ्यायचा. मग आता हे साधं वाक्य, विधानार्थी वाक्य. मग याच्यामध्ये आपण हा कॉमा आणि हा इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकायचं. हे बाकी जसं तसं घ्यायचं. राम सेज दॅट, राम म्हणाला की आय विल नॉट गो, मी जाणार नाही. मी जाणार नाही म्हणजे मी जाणार नाही का? तो जाणार नाही. मग आयचा बदल काय होईल? तो होईल. म्हणजे आयच्या बदल ही होईल. जर इथं सीता राहिली असते तर इथं काय राहिलं असतं? शी राहिलं असतं. इथं बॉईज राहिलं असतं तर इथं दे आलं असतं. काय आलं असतं? दे आलं असतं. आता याच्यामध्ये काळामध्ये बदल करायचा का? नाही. ही विल नॉट गो, ही विल नॉट गो एवढं करून टाकाय. म्हणजे काळामध्ये काहीच बदल का? काळामध्ये बदल का नाही केला? कारण इथं सेज आहे. काय? इथं सेज आहे, त्याच्यामुळे काळामध्ये बदल करायचा नाही. आता इथं सेड आहे ना, मग काळामध्ये बदल करायचा. म्हणजे काय? ही सेड. आता हे कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा हे काढून टाकायचे. इथं घ्यायचा दॅट. आता ही सेड, तो म्हणाला आय हॅव रेड दिस नॉव्हेल, मी ही कादंबरी वाचली आहे. तो म्हणाला की त्याने ती कादंबरी, म्हणजे या आयचा बदल काय होईल? इथं शी होईल. काय होईल? इथं ही होईल. इथं शी राहिलं असतं, इथं शी घेतलं असतं. इथं बॉईज राहिलं असतं तर इथं दे घेतलं असतं. इथं आय राहिलं असतं तिथं आय घेतलं असतं. मी म्हणालो मग इथं मीच म्हणालो असं आलं असतं. मग आयचा बदल होईल ही. आणि हॅव रेड म्हणजे पूर्ण वर्तमान काळ आहे तर याचं काय करायचं? हॅड रेड. आता रेडचं तिसरं रूप रेडच राहतं, लक्षात ठेवा. आणि धिसचा बदल काय सांगितला? दॅट. हे शब्द लक्षात ठेवा. धिसचा बदल दॅट आणि शेवटी फुल स्टॉप येईल. धिसचा बदल दॅट, टुडेचा बदल दॅट डे, नेक्स्टचा बदल द फॉलोइंग, त्याच्यानंतर लास्टचा बदल काय? द प्रिव्हियस असा बदल होतो. आपण ते पाहिलं. धिसचा बदल दोज. तर आता इथं पाहू. ही सेड, इथं सुद्धा रिपोर्टिंग वर सेड आहे म्हणजे पुढच्या याच्या काळामध्ये बदल करायचा. पुढच्या काळामध्ये काय करायचा? बदल करायचा. ही सेड मग हे काढायचं आणि इथं काय टाकायचं? दॅट. आता आय कुठेही आलं तरी कॅपिटलच असतं, लक्षात ठेवा. इथं आयचं आपण ही स्मॉल केलं, एच स्मॉल केला. इथं आयचं इथं ही स्मॉल केला. पण इथं ही सेड दॅट, इथं आपण आय असेल तर कॅपिटल ही, परंतु इथं ही आहे. तो म्हणाला
आय शॅल गो देअर टुडे. मी तेथे उद्या जाणार आहे. मी तेथे उद्या जाणार आहे म्हणजे कोण? तो उद्या तेथे जाणार आहे की नाही? म्हणजे आयचा बदल काय होईल याच्यामध्ये? ही. आणि हिच्या नंतर शाल येतो का मग? नाही. हिच्या नंतर काय येतो? विल येतो. आणि विलचा बदल काय होईल? वुड होईल. वुड. ही वुड गो देअर. ही वुड गो देअर. आणि टुडेचं काय होईल? दॅट डे होईल. काय होईल? दॅट डे. इथं फुल स्टॉप होईल. काय होईल इथं? फुल स्टॉप. म्हणजे टुडेचा बदल बघा. टुडे मध्ये बदल केला, दॅट डे केला, अवतरण चिन्ह काढून टाकलं, सेडच्या नंतर दॅट घेतला. आयचा बदल बघा. आयचा बदल ही केला. आणि शाल होतं तर आपण शूड न करता आपण काय केलं? वूड केलं. कारण ही नंतर शूड येत नाही, ही नंतर शाल येत नाही, लक्षात ठेवा. त्याच्यावर ही नंतर वूड केलं. म्हणजे इथं ही होता म्हणून या आयचा ही केला. इथं शी राहिलं असतं तर आयचं काय केलं असतं? शी केलं असतं. कळलं? आता ही सेज. आता बघा काय इथं सेज आहे. सेड नाही म्हणजे रिपोर्टिंग वर्क नाही. आणि रिपोर्टिंग वर्क हे भूतकाळी नाही म्हणजे वर्तमान काळी. आणि वर्तमान काळी असलं तर पुढचा बदल करायचा नाही. नेमकं परीक्षेमध्ये हेच विचारलं जातं बघा. एमपीएससी एसटीआय, एमपीएससी पीएसआय, एमपीएससी पीएसआय, एमपीएससी क्लर्क टायपिस्ट, त्याच्यानंतर एसएसए म्हणजे स्टेट सर्व्हिस राज्य सेवेच्या पूर्व परीक्षा, एमपीएससी इंजिनिअरिंग, हे सगळे स्पर्धा परीक्षेतली उदाहरणं आहेत. आणि नेमके ऑड या परीक्षेमध्ये विचारलं जातं. काय विचारलं जातं? ऑड. आपण काय करतो? सेज आपल्याला पुढचा बदल करायचा आहे ना, लगे इट वॉज करून टाक. वॉज करायचं का? नाही. का नाही करायचं? कारण इथं काय आहे? सेज आहे. मग इथं काय करायचं? कंजक्शन म्हणून काय करायचं? दॅट घ्यायचं. बघा हे जसं तसं राहील. ही सेज दॅट. ही सेज दॅट. इट इज अ फाईन डे. इट इज अ फाईन डे. लक्षात आलं का? याच्यामध्ये काही बदल करायचा नाही. आता याच्यामध्ये आता हे त्रिकालाबाधित सत्यवाक्य. मग इकडं सेड टू असो नाही तर सेड असो नाही तर काही असो, त्याच्यामध्ये बदल करायचा नाही. मात्र इथं सेड टू असेल तर काय करायचं? टोल्ड करायचं. ही टोल्ड मी. त्यांनी मला सांगितलं. काय सांगितलं? हे डबल इन्व्हर्टेड कॉमा हे काढून टाकायचं. आणि द सन रायझेस इन द ईस्ट. द सन रायझेस इन द ईस्ट. बाकी याच्यामध्ये काही काळामध्ये काही बदल करायचा नाही. त्रिकालाबाधित सत्यवाक्य असतं. इथं ही सेड टू मी ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. काय उत्तर आलं असतं मग? ही टोल्ड मी ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ही सेड टू मी सन सेट्स इन द वेस्ट. मग ही टोल्ड मी द सन सेट्स इन द वेस्ट. ओके. किंवा यू सेड टू हर. यू सेड टू म्हणजे या सेड टूचं काय करायचं? सेड असेल तर सेडच घ्यायचा. सेड टू असेल तर टोल्ड घ्यायचं. जेव्हा ऐकणार असतो तेव्हा सेड टू असतो आणि सेड टूचा टोल्ड घ्यायचं. बघा यू टोल्ड हर. यू टोल्ड हर दॅट. यू टोल्ड हर दॅट. आयचा बदल काय होईल मग इथं? बघा यू सेड टू हर. तू तिला म्हणाला. मी माझ्या मित्रांना बोलवणार. मी म्हणजे कोण? तू. मी म्हणजे कोण? तू. म्हणजे तू तुझ्या मित्रांना बोलवणार. तू हॅव कॉलचं काय होईल याच्यामध्ये? हॅड कॉल. काय होईल? हॅड कॉल. आणि तू तुझ्या म्हणजे काय? युअर फ्रेंड्स. युअर फ्रेंड्स. बघा यू टोल्ड हर दॅट यू हॅड कॉल्ड युअर फ्रेंड्स. आता याच्यामध्ये राहून गेलं बघा. काय राहिलं? ही टोल्ड मी. ही टोल्ड मी. याच्यामध्ये कंजंक्शन काय टाकायचं होतं? दॅट द सन रायझेस इन द ईस्ट. दॅट ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. दॅट वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. पाणी 100 अंशाला तापतं. ओके. उकळतं. ते तसं येईल. आता माय टीचर सेड टू मी. आता सेड टू आला रे आला. इथं काय घ्यायचं? टोल्ड घ्यायचं. मग बघा माय टीचर टोल्ड मी. माझे शिक्षक मला म्हणाले. माय टीचर टोल्ड मी. याचं कंजक्शन म्हणून काय घ्यायचं? दॅट. यू आर क्लेव्हर गर्ल. तू हुशार मुलगी आहे. तू माझे शिक्षक मला म्हणाले की तू हुशार मुलगी आहेस. तू हुशार मुलगी म्हणजे कोण हुशार मुलगी आहे? मी. चा बदल काय होईल याच्यामध्ये? आय. आणि अरचा बदल काय होईल याच्यामध्ये? वॉज. बघा साधा वर्तमान काळ असेल तर त्याचा काय करायचा? भूतकाळ करायचा. यू आर म्हणजे आय वॉज अ क्लेव्हर गर्ल. आय वॉज अ क्लेव्हर गर्ल. म्हणजे लक्षात ठेवा साधा वर्तमान काळ असेल तर तो साधा भूतकाळ होतो. चालू वर्तमान काळ असेल तर तो चालू भूतकाळ होतो. जर पूर्ण वर्तमान काळ असेल तर तो पूर्ण भूतकाळ होतो. चालू पूर्ण वर्तमान काळ असेल तर चालू पूर्ण भूतकाळ होतो. एमिजार नुसतं एमिजार आला तर त्याचा वॉज वेअर करायचं. वॉज वर. ओके. हॅव हॅज आला तर त्याचा हॅड करायचा. डूडच आला तर त्याचा डीड करायचा. डीड आला तर त्याचा हॅड डन करायचा. काय करायचं? हॅड डन. शाल विल आलं तर शुड वुड कुड अशा पद्धतीने त्याच्यामध्ये बदल करायचा.
तर अशा पद्धतीने आपण हे सगळे जे आहेत नेमके जे ऑड्स आहेत हे ऑड्स नेमक्या परीक्षेमध्ये विचारले जातात आणि सगळे प्रश्न मी तुम्हाला सोडून दिलेले आहेत. सरावासाठी तुम्हाला नंतर उदाहरण देणार आहे. तर बघा, तुम्हाला अतिशय मेहनतीने मी हा व्हिडिओ तुम्हाला बनवत आहे. तर तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी काही पैसे लागत नाही. तर जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. लगेच आपण इंटरॉगेटिव्ह याचे आपण म्हणजे प्रश्नार्थी वाक्याचे म्हणजे येस नो क्वेश्चन्स आणि डब्ल्यूएच क्वेश्चन या दोघांचे लगेच आपण जे आहेत हे प्रश्न आपण पाहणार आहोत आणि त्यांची जी उत्तर आहेत स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेली जेवढे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न पाहून त्यांची उत्तरं देखील पाहणार आहोत. तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लगेच चॅनलला लाईक करा आणि चांगली कमेंट देखील टाका. तर पाहूया आपण इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स. बघा, हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न सगळे आर, विल, डीड आहे की नाही, आर, वुड म्हणजे आपल्या वर्बने चालू झाले, सहाय्यकारी क्रियापदाने चालू झालेले आहेत म्हणून यांना व्हर्बल क्वेश्चन म्हणतात आणि यांची उत्तरं येस किंवा नो असतात. आणि व्हर्बल क्वेश्चनला ज्यावेळेस आपण जोडतो त्यावेळेस इफ किंवा वेदरने जोडले जातात. कशाने जोडले जातात? इफ किंवा वेदरने. म्हणजे आणि बघा, ज्यावेळेस प्रश्न असतो ना, प्रश्न हा विचारला जातो, मग सेट टू च्या ऐवजी आस्क्ड बनायचं. काय बनायचं? सेट टू असो, टोल्ड असो, काही असो, त्याच्या ऐवजी नेहमी काय घ्यायचं? आस्क्ड घ्यायचं. ओके. मग द किंग याचं काय? द किंग आस्क्ड हिज मिनिस्टर्स हे करायचं आणि हे कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकायचं आणि इथं काय घ्यायचं? कंजंक्शन म्हणून इफ घ्यायचं. आपण साध्या वाक्याला काय घेत होतो? दॅट घेत होतो. कंजंक्शन म्हणून काय घेत होतो? दॅट घेत होतो. बघा, तुम्हाला येते दॅट घेत होतो. आर दीज माय फ्रेंड्स. आता याचं काय करायचं? पहिल्यांदा कोणताही तो प्रश्न असो त्या प्रश्नाचं साधं करून घ्यायचं, मग त्याच्यामध्ये रूपांतर करायचं. त्याच्यामध्ये काय करायचं? मग नंतर रूपांतर करायचं. म्हणजे काय करायचं? इथं आर दीज आहे ना, आर दीज हे साधं करून घ्यायचं, दीज आर करायचं. काय करायचं? दीज आर करायचं आर दीजचं आणि मग याच्यामध्ये बदल करायचा. म्हणजे याचं काय होईल मग? द किंग आस्क्ड हिज मिनिस्टर्स. इफ या दीजचं काय चेंज होईल मग? दोज. आणि आरचा काय होईल? वर. काय होईल? वर. इफ दोज वर हिज. मायच्या ऐवजी काय? द किंग सेड टू हिज. त्याच्या मिनिस्टर्सला विचारलं, आर दीज माय ब्रेव फ्रेंड्स. माय ब्रेव फ्रेंड्स म्हणजे काय? माझे म्हणजे कोण? राजाचे. मग राजाच्या ऐवजी तर काय येईल? मग मायचं हिज येईल. काय येईल? त्याचे ब्रेव हिरोज. ब्रेव हिरोज. आणि एक लक्षात ठेवा, जर समजा तुम्हाला असा ऑप्शन आला आणि शेवटी एका ऑप्शन मध्ये प्रश्नचिन्ह आहे आणि एका ऑप्शन मध्ये प्रश्नचिन्ह नाही, मग उत्तर काय द्यायचं? प्रश्नचिन्ह नसलेलं. म्हणजे शेवटी ज्याचा फुलस्टॉप असेल ते उत्तर असतं. लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला ट्रिक सांगितली. जर समजा असे दोन पर्याय असले, बऱ्याच वेळेस असे दोन पर्याय देतात आणि एकाला प्रश्नचिन्ह देतात आणि एकाला प्रश्नचिन्ह देत नाही. इनडायरेक्ट नॅरेशन मध्ये कधीही प्रश्नचिन्ह किंवा उद्गारवाचक चिन्ह नसतं. शेवटी काय असतं? फुल स्टॉपच असतो. ओके. मग कळलं का? मग सेट टू च्या ऐवजी आस्क्ड, कंजंक्शन म्हणून इफ घ्या किंवा वेदर घ्या. आर दीचं दीज आर केलं मग बदल केला. दीजचं दोज केलं, आरचं वर केलं, मायचं हीच केलं. ब्रेव हिरो. आता एमपीएससी पीएसआय मध्ये बघा, हा एमपीएससी क्लर्क मध्ये एमपीएससी पीएसआय हे महापोर्टलने आता 2019 मध्ये विचारलेले प्रश्न आहेत. फेब्रुवारीमध्ये महापोर्टलने बघा हे दोघं तिघं प्रश्न विचारलेले. एमपीएससी टॅक्स असिस्टंट डिपार्टमेंट पीएसआय हे सगळे एमपीएससीने किंवा महापोर्टलने विचारलेले प्रश्न आहेत. मग आता याचं चेंज करा. मग इथं सेट टूचं काय सांगितलं? पटापट. मोनिका आज रोनिका. इफ विल यूचं पहिल्यांदा यू विल करून घ्या. काय करून घ्या? यू विल आणि मग बदल करा. म्हणजे प्रश्न असेल तर त्याला साधं करा आणि मग बदल करा. बघा, मोनिकाने रोनिकाला विचारलं, विल यू जॉईन द कॅम्प? तू कॅम्प जॉईन करशील का? विल यू म्हणजे यू विल जॉईन द कॅम्प करून घ्यायचं. मग यू म्हणजे कोण? तू म्हणजे कोण? रोनिका म्हणजे पीचं काय बदल होईल? शी. आणि विलचं बदल काय होईल? वूड. कंडिशनल क्लॉज. इफ शी वूड जॉईन द कॅम्प. आणि कॅम्पच्या नंतर काय येईल? फुल स्टॉप येईल. इफ शी वूड म्हणजे सेट टू चा बदल केला आस्क, कंजंक्शन करून इफ आणि यूचा बदल केला शी, विलचा बदल वूड आणि शेवटी फुल स्टॉप. एवढे बदल केले. आलं लक्षात? पण किती सोपं आहे बघा. फक्त सेट टू चा आस्क करायचं, कंजंक्शन इफ घ्यायचं, साधं प्रयोग करून फक्त त्याच्यामध्ये थोडासा बदल करायचा, शेवटी फुल स्टॉप द्यायचं. समजतंय तुम्हाला सगळ्यांना? समज एकदम सोपं आहे. पुढचं सांगा बरं. टोल्ड. इथं टोल्ड आहे. अरे टोल्ड असू द्या, इथं सेट टू असू द्या, काय घ्यायचं आपण? आस्क घ्यायचं. म्हणजे मोहिनी आस्क्ड रीता. मोहिनी आस्क रीटा. रीटा असेल किंवा रीता असेल.
आता इथं कंजक्शन म्हणून काय घ्यायचं पुन्हा इफ घ्या. आता बरं ठीक आहे, घडी घडी इफ घेण्यापेक्षा आपण वेदर घेऊ. काय घेऊ? वेदर घेऊ. अरे इफला यायला नको म्हणून इफ आपण काय करू? ऑब्लिक करू. इफ घ्या किंवा वेदर घ्या. आणि दोन्ही प्रश्नामध्ये एखाद्या याच्यामध्ये पहिल्या याच्यात इफ आणि दुसऱ्या याच्यात वेदर असेल तर दोन्ही काय असतील? बरोबर असतील, लक्षात ठेवा. ओके. आता डीड यू मीटचं साधं करायचं. काय? डीड आणि मीट एकत्र केलं तर त्याचा अर्थ होतो यू मेट. काय होतो त्याचा अर्थ? यू मेट म्हणजे साधा भूतकाळ होतो. काय होतो? साधा भूतकाळ. आणि यू म्हणजे कोण? मोहिनीने रीताला सांगितले. डीड यू मीट राहुल राहुलला तू स्टेशनवर भेटली का? म्हणजे मोहिनीने रीताला सांगितलं की ती म्हणजे कोण? रीता. मग इथं यूचा बदल काय होईल? शी. आणि मेट भूतकाळी. साधा भूतकाळ जर असेल, बघा वर्तमान काळ असेल तर भूतकाळ होतो, आणि साधा भूतकाळ असेल तर तो पूर्ण भूतकाळ होतो. काय होतो? पूर्ण भूतकाळ. म्हणजे यू मेटचं काय होईल? हॅड मेट होईल. काय होईल? हॅड मेट राहुल ऍट द स्टेशन. आणि शेवटी स्टेशन तर येईलच, पण शेवटी काय येईल? फुल स्टॉप येईल. लक्षात ठेवा. काय येईल? फुल स्टॉप. म्हणजे लक्षात आला का? सेट टूचा बदल टोल्डचा बदल आस्ट, कंजंक्शन म्हणून इफ किंवा वेदर, यूचा बदल शी, मेटचा बदल हॅड मेट, आणि शेवटी फुल स्टॉप. एवढे बदल केले. आले? लक्षात येते ना? येते. आता सांगा बरं, आर यूचं काय करायचं? यू आर करून घ्यायचं, मग बदल करायचं. काय करायचं? यू आर. आता मला सांगा, माय फ्रेंड आस्क मी म्हणजे काय? माय फ्रेंड माझा मित्र आस्क मी, तर ऑलरेडी आस्क आहे, मग बदल करायचा का याच्यामध्ये? नाही. आस्क मी. आणि हा प्रश्न आहे. कोणता प्रश्न आहे? व्हर्बल क्वेश्चन. येस नो चा प्रश्न आहे. आर यू नॉट बाईंग द ब्युटिफुल ड्रेस? तू सुंदर ड्रेस विकत घेत नाही का? मग आपण एक तर हो म्हणू, नाही तर नाही म्हणू. म्हणजे मग याला काय घ्यायचं? कंजंक्शन काय घ्यायचं? इफ किंवा वेदर. इफ वेदर घ्या. आणि यू आर नॉट बाईंग. यू माझ्या फ्रेंडने मला विचारलं, तू घेत नाही का? तू म्हणजे कोण? मी. म्हणजे यूचा बदल काय होईल याच्यामध्ये? आय बदल होईल. काय होईल? बघा, यूचा बदल आय होतो, यूचा बदल ही होतो, यूचा बदल शी होतो. ओके. यूचा बदल दे सुद्धा होतो जास्त असेल तर. ओके. इफ आय, आरचा काय होईल मग याचा? वर्तमान काळ आहे तर भूतकाळ होईल. वॉज नॉट बाईंग दॅट ब्युटिफुल ड्रेस. बाकी काही चेंज होणार नाही. दॅटचं दॅटच राहील. दिस राहिलं असतं तर दॅट केलं असतं. ओके. सोपं आहे ना? काय घ्यायचं कंजंक्शन म्हणून? कंजंक्शन म्हणून लगेच इफ किंवा वेदर घ्यायचं. आता सांगा, इथे ही सेड आहे. आता याच्यामध्ये सेड असलं किंवा आस्क असलं, बघा ही सेड, तो म्हणाला वुड यू लाईक सम टी? तो म्हणाला तू चहा घे, तुला चहा आवडतो का? तुला म्हणजे कोणाला? मला विचारलं त्याने. म्हणजे ही आस्क्ड मी. इथं काय? मग ही आस्क मी, त्याने मला विचारलं. काय? इफ. वुड यूचं पहिल्यांदा काय करायचं? यू वुड करायचं. काय करायचं? यू. मग आयचा का बदल काय होईल? यूचा बदल काय होईल? आय. इफ आय वुड लाईक सम टी. बघा कशाचा प्रश्न आहे हा? महापोर्टलने विचारलेला प्रश्न आहे. कशा? महापोर्टलने आताच फेब्रुवारी महिन्यामध्ये विचारलेला प्रश्न आहे. असेच प्रश्न तुम्हाला तलाठी किंवा जिल्हा परिषदेमध्ये विचारले जातील. लक्षात ठेवा. सगळे प्रश्न सेम आहेत आणि सोपे आहेत, काहीच अवघड नाही. माय मदर सेड यू मस्ट नॉट टेल एनीवन. महापोर्टलने विचारलेला प्रश्न आहे हा. काही इथं काही प्रश्न नाही. हा काही प्रश्न नाही. पण याचं उत्तर त्यांनी दिलेले, माय मदर वॉर्न. माझ्या आईने मला इशारा केला. वॉर्न मी नॉट टू टेल एनीवन. काय आलं? नॉट टू टेल एनीवन असं त्याचे उत्तर दिले. म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स वाक्य आहे. काय आहे? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. हा याचा भाग नाही, लक्षात ठेवा. पण ते आपण लिहिलं. ओके. आता हे सांगा बरं मला, हॅव यू फिनिश युअर लेसन हरी? हॅव यू फिनिश युअर लेसन हरी? हरी, तू तुझा गृहपाठ फिनिश केला का? तुझा धडा फिनिश केला का? लेसन फिनिश केला का? सेड मिस्टर शर्मा टू हिज सन. मिस्टर शर्माने त्याच्या मुलाला विचारलं. मग आपण काय करायचं? मिस्टर शर्मा बोला. अरे वा वा, येते तुम्हाला मिस्टर शर्मा. आस्क. सेट टू च्या ऐवजी आस्क घेतो, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे टू घ्यायचा नाही. आस्क्ड हिज सन. आस्क्ड टू हिज सन कधीच येत नाही, लक्षात ठेवा. सेट टू च्या ऐवजी आस्क येतं. सेट टू च्या ऐवजी आस्क टू येत नाही. मिस्टर शर्मा आस्क हिज सन. आता हॅव यू फिनिशचं काय करायचं? साधं काय करायला लावलं तुम्हाला? प्रश्न असेल तर साधं करायचं. यू हॅव फिनिश एवढं करून घ्यायचं, मग त्याच्यामध्ये बदल करायचा. यू हॅव फिनिशचा बदल काय होईल? मिस्टर शर्मा आस्क हिज सन हरी. मिस्टर शर्माने त्याच्या हरी नावाच्या मुलाला विचारलं. इफ काय घ्यायचं? कंजंक्शन म्हणून इफ घ्यायचं. मग आता यूचा बदल काय?
यू म्हणजे कोण? तू. तुझा लेसन म्हणजे हरी. इफ आय नाही, हरी म्हणजे मी का? नाही, हरी म्हणजे कोण? तो. इफ ही हॅव फिनिशचं काय होईल मग? हॅड फिनिश. काय होईल? हॅड फिनिश. युअर लेसन, युअर म्हणजे तुझा लेसन म्हणजे कोणाचं? हरीचा लेसन म्हणजे काय? हिज लेसन. हिज लेसन. शेवटी काय द्यायचं? फुल स्टॉप द्यायचा. जरी प्रश्नचिन्ह आहे तरी याचं काय करायचं? इनडिरेक्ट नेरेशन मध्ये फुल स्टॉप द्यायचा. आता याचं सांगा, ही सेड कॅन यू स्विम. मग ही सेड टू मी. ही सेड टू मी म्हणजे असं काय? ही आस्क्ड मी. त्याने मला विचारलं. इफ ही आस्क्ड मी, इफ कॅन यूचं यू कॅन करा आणि मग बदल करा. काय? इफ आय कॅनचं काय होईल? इफ आय कुड स्विम. मी पोहू शकतो का? ओके. आता हे सांगा, रोज सेट टू मोन. सेट टूच्या बद्दल काय करायचं? इथं डायरेक्ट घेतो. सेट टूचं काय करायचं? आस्क करा. इथं काय करायचं? इफ कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा काढून टाका. इफ घ्या. विल यूचं काय बदल करायचा? पहिल्यांदा यू विल करून घ्या आणि मग बदल करा. यू विलचं काय बदल होईल? यू म्हणजे कोण? मोहन. मोहनला विचारलं. तू पॅरेंट्सला कंपनी. तू म्हणजे कोण? ही. विलचं काय होईल? इफ ही वुड अकंपनी द पॅरेंट. शेवटचा फुल स्टॉप आणि प्रश्नचिन्ह काढून फुल हे द्या. काय? डायरेक्ट फुल स्टॉप द्या आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा काढून टाका. आता हे वाक्य आपल्या मागच्या याच्यात राहून गेलं. काय? नेहा सेड. नेहा म्हणाली, व्हर्च्यू हॅज इट्स ओन रिवॉर्ड. व्हर्च्यूला स्वतःचेच बक्षीस असतं. म्हणजे सद्गुणाला बक्षीस द्यायची गरज नाही. सद्गुणी व्यक्ती हे स्वतःच बक्षीस असतं. म्हणजे हे त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणजे इथं काय घ्यायचं? दॅट घ्यायचं. दॅट व्हर्च्यू हॅज इट्स ओन रिवॉर्ड. डबल इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकायचा. याच्यामध्ये काहीच बदल करायचा नाही. ह्याचं हॅड करायचं नाही. आणि हे साधं वाक्य असर्टिव्ह सेंटेन्स आहे. हे व्हर्बल क्वेश्चन नाही. आता आपण व्हर्बल क्वेश्चन पाहिलेलं आहे बघा. व्हर्बल क्वेश्चन पाहिलं. आता आपल्याला पाहिजे WH क्वेश्चन. आता या वाक्यामध्ये बघा, आय आस्क्ड हिम डू यू रीड प्लेज. तू नाटकं वाचतो का? आता याच्यामध्ये हे अजून सुद्धा व्हर्बल क्वेश्चनचं वाक्य, येस नोचं क्वेश्चन आहे. आणि इथून सगळे WH क्वेश्चन आहेत, लक्षात ठेवा. मग आता याचं काय करायचं? डू यू रीडच्या ऐवजी पहिल्यांदा यू रीड करून घ्यायचं आणि मग बदल करायचा. बघा, प्रश्न असेल तर त्याचं साधं वाक्य करा किंवा उद्गारार्थी वाक्य असेल तर साधं करा आणि मग त्याच्यामध्ये काय करा? बदल करा. मग आता इथं आस्क्ड आहे. मग आस्कचं आस्क ठेवायचं. आय आस्क हिम. आय आस्क हिम. इथं टोल्ड राहिला असतं तर आस्क घेतलं असतं किंवा सेट टू राहिला असतं तर आस्क घेतलं असतं. ओके. आणि इथं कंजंक्शन म्हणून आता इथं काय घ्यायचं? इफ किंवा वेदर घ्या. इफ घ्या किंवा वेदर घ्या. आणि यू रीड. आय आस्क हिम. मी त्याला विचारलं, डू यू रीड प्लेज. तू नाटकं वाचतो का? म्हणजे इथं तू म्हणजे इथं याचा बदल काय राहील? तूच राहील. आणि रीडचा बदल काय होईल? साधा वर्तमान काळ आहे तर त्याचा साधा भूतकाळ होईल. रीड आणि रीडचं पहिलं रूप देखील रीडच राहतं, दुसरं रूप देखील रीडच राहतं. आणि प्लेजचं प्लेजच राहील. आणि शेवटी मात्र काय येईल? फुल स्टॉप येईल. आय आस्क हिम इफ यू रीड प्लेज. तू नाटकं वाचले का? असं त्याचा अर्थ होईल. आता बघा, आता इथून सुरू झाली हे WH क्वेश्चन. आणि WH क्वेश्चनचं पहिल्यांदा WH जो वर्ड आहे तो कंजंक्शन म्हणून घ्यायचा. बघा, साध्या वाक्यामध्ये आपण दॅट घेतला कंजंक्शन म्हणून. व्हर्बल क्वेश्चन मध्ये आपण इफ किंवा वेदर घेतला. तर WH क्वेश्चन मध्ये वेगळा घ्यायची गरज नाही, तो शब्दच घ्यायचा. म्हणजे आता इथे सेट टूचं काय करायचं? पुन्हा बघा, प्रश्न असल्यामुळे सेट टूचं आस्क करायचं. ही आस्क. सी आस्क्ड मी. तिने मला विचारलं. आणि मग कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा हे काढून टाकायचं. प्रश्नचिन्ह काढून टाकायचं. आणि इथं घ्यायचा हा वर्ड शब्द घ्यायचा. काय घ्यायचं? वर्ड. आणि आता कॅन आयचं पहिल्यांदा साधं करून घ्यायचं. आय कॅन करायचं मग बदल करायचं. काय करायचं? प्रश्नाचं साधं वाक्य करायचं आणि मग बदल करायचं. कॅन आय डू फॉर यूच्या ऐवजी आय कॅन डू फॉर यू असं करायचं आणि मग बदल करायचा. मग आयचा बदल काय होईल? बघा, पहिल्यांदा सी सेड टू मी. ती मला म्हणाली, व्हॉट कॅन आय डू फॉर यू. मी तुझ्यासाठी काय करू? म्हणजे मी काय करू म्हणजे ती मला म्हणाली की ती माझ्यासाठी काय करेल. म्हणजे आयचा बदल काय होईल? मग याच्यामध्ये शी होईल. काय होईल? शी बदल होईल. आणि कॅनचं काय होईल? कुड होईल. काय होईल? कुड. कॅनचं कुड होईल. आणि व्हॉट सी कुड डिड. व्हॉट सी कुड. बरं, याचं काय होईल? कुडच्या नंतर नेहमी क्रियापदाचं काय असतं? पहिलं रूप असतं. डू फॉर. आणि यूचं काय होईल? यू म्हणजे कोण? तुझ्यासाठी म्हणजे माझ्यासाठी. इथं यूचं काय होईल? मी होईल. बघा, यूचं हिम होतं त्याच्यासाठी, हर होतं तिच्यासाठी, किंवा माझ्यासाठी याच्यासाठी काय होईल? मी होईल. ओके. आता ही वाक्य एवढं मोठं आहे बघा. सी सेड टू हिम. शेवटी इथं WH क्वेश्चन आहे आणि WH क्वेश्चन मध्ये
आपल्याला कंजंक्शन घ्यायची गरज नाही. डब्ल्यूएच वर्डच ऑटोमॅटिकली काय येतो, कंजंक्शन येतो. म्हणजे इथं सेट टूचं काय घेतलं, आस्क घेतलं. म्हणजे काय, सी आस्क हिम घ्यायचं, सी आस्क हिम. आणि कॉमा डबल इंटोनेटेड कॉमा हे काढून टाकायचं, प्रश्नचिन्ह काढून टाकायचं. आणि कंजंक्शन म्हणून कोणता शब्द घ्यायचा, व्हॉट हा शब्द जसं तसा घ्यायचा. आणि इज इटचं इट इज करायचं. आणि इट इजचं काय करायचं, इट इजचा पुन्हा बदल करायचा. काय, इटचं इटच राहील आणि इट वॉज काय होईल, व्हॉट इट वॉज. ओके. दॅट मेक्सचं काय होईल, साधा वर्तमान काळाचं मेड होईल. काय होईल, मेड. साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ होईल. दॅट मेड यू म्हणजे कोणाला, सी आस्क्ड सेड टू मी, तिने मला विचारलं. व्हॉट इज इट, ते काय आहे. दॅट मेक्स यू, जे तुला बनवतो. तुला म्हणजे कोणाला, त्याला म्हणजे इथं काय येईल, हिम. काय येईल याच्यामध्ये, हिम येईल. सो मच, बघा बाकी काहीच बदल. सो मच स्ट्रॉंगर अँड ब्रेव्हर दॅन एनी अदर मॅन. बाकी काहीच बदल होणार नाही. शेवटी काय येईल, फुल स्टॉप येईल. म्हणजे बदल कशामध्ये झाला, सेट टूच्या ऐवजी आस्क झाला, कंजंक्शन म्हणून व्हॉट आलं, इट इजचं इट वॉज झालं, मेक्सचं मेड झालं. आणि बाकी काही बदल झाला नाही. फक्त शेवटी प्रश्नचिन्ह काढून काय दिला, प्रश्नचिन्ह दिले. सोपं आहे का नाही. आता ही सेट टू मी, सेट टूचं काय करायचं बोला, सेट टूचं बरोबर काय, सेट टूचं काय येतं, आस्क. काय येतं, आस्क. आणि मीच काय, इथं कंजंक्शन काढून इथं काय येईल, इथं कोणता शब्द येईल, वेअर. कोणता शब्द येईल, वेअर शब्द येईल. जो शब्द असेल तोच, व्हॉट नाही घ्यायचं, वेअर जो असेल तोच घ्यायचा, वेअर. आणि आर यूचं काय करायचं, यू आर करायचं. काय करायचं, यू आर गोईंगच्या ऐवजी ही सेट टू मी, तो मला म्हणाला. ही आस्क्ड मी करायचं. मग काय, ही आस्क मी, वेअर. ही सेट टू मी, तो मला म्हणाला. वेअर आर यू गोईंग, तू कुठे चालला, तू कुठे चालला म्हणजे मी कुठे चाललो. मग यूचा बदल इथं काय होईल, यूचा बदल काय होईल, यूचा अर्थ इथं मी येतोय म्हणून यूचा बदल आय करायचं. आणि आर याचं काय होईल, साधा वर्तमान काळ त्याचं काय होईल, वॉज गोईंग. आणि शेवटी काय द्यायचा, फुल स्टॉप. ही आस्क्ड मी वेअर आय वॉज गोईंग. त्याने मला विचारलं की मी कुठे चाललो होतो. याचं इनडायरेक्ट नॅरेशन आलं. वाय आर यू पीपिंग थ्रू द की होल, आय सेड. आता फक्त आय सेड असेल तर प्रश्न विचारतोय, मग आय आस्क्ड घ्या किंवा आय आस्क घ्या किंवा आय एन्क्वायर्ड घ्या. काय घ्या, आय एन्क्वायर्ड घेतलं तरी सुद्धा चालेल. एन्क्वायर्ड म्हणजे सुद्धा चौकशी करणं म्हणजे विचारणं. आय एन्क्वायर्ड. आता वाय शब्द घ्यायचा जसं आय एन्क्वायर्ड वाय. आणि आर यूचं काय करायचं, पहिल्यांदा यू आर करायचं, मग बदल करायचं. यूचं काय होईल, मग आय एन्क्वायर्ड, मी विचारलं कोणाला, त्याला. आय एन्क्वायर्ड हिम. इथं जर आय एन्क्वायर्ड हिम केलं तर मग इथं काय येईल, वाय. यूचा बदल येईल ही, आरचा बदल येईल वॉज. वाय ही वॉज पीपिंग थ्रू द की होल. पीपिंग थ्रू द की होल. बाकी काही बदल होणार नाहीये, जसं तसंच, फक्त शेवटी फुल स्टॉप येईल. मग बदल कशामध्ये झाला, आय एन्क्वायर्ड झालं. मग तुम्ही म्हणाल सर आस्क नाही चालणार, चालेल. आय आस्क्ड हिम, मी त्याला विचारलं. वाय ही वॉज पीपिंग, इथं हिम घेतला तर इथं ही घ्या. आय एन्क्वायर्ड देम घेतला तर इथं दे घ्या. आय आस्क यू म्हटलं तर इथं ही यू घ्या. लक्षात आलं का तुम्हाला, इथं जे तुम्ही इथे हिम घेतलं तर इथं हिम येईल. ओके. तर आपण याच्यामध्ये पुन्हा एकदा वाटलं वाक्य सांगतो बघा. आय सेड आहे का नाही, आय सेड म्हणजे प्रश्न असेल तर तो विचारला जातो, सांगितला नाही जात. आय आस्क्ड करायचं. काय करायचं, आय आस्क करा किंवा एन्क्वायर करा. एन्क्वायर करणं म्हणजे चौकशी करणं. आय एन्क्वायर्ड हिम. इथं आपण हिम घेतला. काय घेतलं, हिम घेतला. आणि मग इथं सुद्धा काय करायचं बघा, व्हाय शब्द आहे तो व्हाय शब्द घेऊन टाका. आय एन्क्वायर्ड हिम व्हाय. आता आर यूचं काय करायचं बदल, यू आर करायचं. मग यू आर झाल्यानंतर मग इनडायरेक्ट मध्ये नॅरेशन मध्ये बदल करायचा. मग यूचं काय करायचं ही, आरचं काय करायचं वॉच करायचं. इथं जर तुम्ही देम घेतला तर इथं काय येईल, दे. काय येईल, दे. व्हाय दे. आणि मग इथं काही वर येईल, वॉज येईल का नाही, वाय दे वर. बाकीचं पीपिंग थ्रू द की होल हे जसं तसं येणार आहे, फक्त शेवटी फुल स्टॉप येणार आहे, बाकी चेंज होणार नाही. फक्त हे लक्षात ठेवा, इथं मी त्याला विचारलं की तो का की होल मध्ये डोकावत आहे. मी तिला विचारलं तर मग इथं ती का डोकावत आहे. मी त्यांना विचारलं तर मग ते का डोकावते. मी इथं हर घेतलं तर इथं सी, हिम घेतलं तर ही, देम घेतलं तर देईल, यू घेतलं तर यू येईल. लक्षात आलं. आता माय फ्रेंड सेड, माझा मित्र म्हणाला हॅलो व्हॉट डू हिअर. तू इथे काय करतोय. हॅलो म्हणजे काय,
पहिल्यांदा हॅलो केलं म्हणजे त्याला नमस्कार केला. आपण कसं राम राम श्याम श्याम करतो किंवा नमस्कार करतो, गुड मॉर्निंग, तसं इंग्रजीमध्ये हॅलो हे काय आलं, आपण फोनवर बोलताना पहिल्यांदा हॅलो म्हणतो. हॅलो म्हणजे काय, नमस्कार. म्हणजे माय फ्रेंड, बघा, माय फ्रेंड ग्रीटेड मी, माझ्या फ्रेंडने माझं स्वागत केलं. माय फ्रेंड ग्रीटेड मी अँड आस्क आणि विचारलं. अँड आस्क हा शब्द काय घेता, डब्ल्यू, व्हॉट आर यू डुईंग हिअर. मग व्हॉट शब्द जसं तसा घ्यायचं. काय घ्यायचा, व्हॉट शब्द. हॅलोच्या ऐवजी काय घेतलं, ग्रीटेड शब्द घेतलं. काय शब्द घेतला, हॅलो म्हणजे काय, ग्रीटेड करायचं. आणि आस्क मी व्हॉट आणि आर यूचा याचा काय बदल करायचा, यू आर करायचा. आणि मग यू आर करून घ्यायचं साधं करून, मग त्याचा बदल करायचा. माय फ्रेंड ग्रीटेड मी, माझ्या मित्राने माझं स्वागत केलं. आणि आणि विचारलं, व्हॉट माय फ्रेंड आस्क मी, मला विचारलं. व्हॉट आर यू डुईंग म्हणजे तू काय करते, म्हणजे काय, मी काय करते. मग याच्यात काय येईल, व्हॉट आय वॉज डुईंग. हिअरचा बदल काय होईल, दॅट. हे शब्द आपण पाहिले, हिअरचं देअर, धीसचं दॅट, धीसचं दोज, ऍगोचं बिफोर आहे ना, टुडेचं दॅट डे हे पाहिलेलं आहे. मग बघा, सेट इथं सेड होतं, तर सेडचं आपण काय केलं, ग्रीटेड. माय फ्रेंड ग्रीटेड मी, माझ्या मित्राने माझं स्वागत केलं. अँड आस्क मी इथं घेतलं तरी सुद्धा चालेल, डबल. अँड आस्क मी व्हॉट आय वॉज डुईंग, मी तिथे काय करत होतो असं मला त्यांनी प्रश्न विचारला. आता मोहित सेडचं मोहित काय येईल, मोहित आस्क्ड मी. ओके, व्हेअर डिड दे पार्क द कार. मोहित सेड व्हेअर डिड दे पार्क द कार. मग आता इथं व्हेअर येतं, हा व्हेअर जसा तसा घ्यायचा. काय घ्यायचा, व्हेअर जसा. आणि डिड दे पार्क म्हणजे साधा भूतकाळ आहे, म्हणजे दे पार्क होतं. काय होतं याचा अर्थ, दे पार्क असा अर्थ होतो. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, डू प्लस पार्क असेल तर पार्क होईल, त्याचं काय होईल, पार्क. डस प्लस पार्क असेल तर काय होईल, पार्क्स होईल. काय होईल, पार्क्स. आणि डीड प्लस पार्क असेल तर काय होईल, त्याचं पार्कड होईल. काय होईल, पार्क. डू प्लस इट राहतं. डस प्लस इट्स होतं. आणि डीड प्लस एट होतं. काय होतं, एट होतं, लक्षात ठेवा. मग इथे डीड आला, ज्या वाक्यामध्ये डीड आला त्यामध्ये क्रिया डीड काढायचं आणि क्रियापदाचं भूतकाळ करायचं. मग दे इथं काय करायचं, दे पार्क करायचं. आणि मग याचा बदल काय करायचा, मोहित आस्क्ड मी, मोहितने मला विचारलं, व्हेअर दे. आणि साधा भूतकाळ असेल, पार्कड असेल. बघा, साधा वर्तमान काळ साधा भूतकाळ होतो, आणि साधा भूतकाळ हा पूर्ण भूतकाळ होतो. म्हणजे काय येईल, दे हॅड पार्क. काय येईल, दे हॅड पार्क द कार. आणि शेवटी काय द्यायचा, फुल स्टॉप द्यायचा. मग इथं मोहितने विचारलं, मग आस्कडच्या ऐवजी एन्क्वायर्ड घेतलं तरी सुद्धा चालेल. नुसता सेड असेल तर एन्क्वायर्ड घ्यायचं, जास्त सोपं. मोहित एन्क्वायर्ड व्हेअर दे हॅड पार्क द कार. मोहितने चौकशी केली की ते कार कुठे पार्क करू शकतात, कार कुठे पार्क करू शकतात. आणि हे शेवटचं वाक्य इथं पुन्हा सेट टूचं काय करायचं, बोला, जोया सांगा जोया आस द गर्ल वाय. इथं शब्द कोणता आला, वाय. आता आर यूचं काय करायचं, यू आर करायचं. यू आर क्राईंग. आणि यूचा बदल काय करायचा, जोया आस द गर्ल. जोयाने मुलीला विचारलं, वाय आर यू क्राईंग, तू का रडत आहे. तू रडत आहे म्हणजे तू म्हणजे कोण, ती मुलगी. ती म्हणजे कोण, मुलगी. तू म्हणजे मुलगी. मुलगीच्या ऐवजी मग यूचं काय करायचं, शी करायचं. आणि एमिज आरच्या ऐवजी काय करतो आपण, वॉज. म्हणजे साधा वर्तमान काळ असेल तो साधा भूतकाळ करतो, म्हणजे सी वॉज. आणि इथं काय आलं, क्राईंग. म्हणजे हा चालू वर्तमान काळ होता, आर क्राईंगचा, याचा चालू भूतकाळ केला. तर एकदम सोपा आहे. आस्क्ड असेल तर सेड टू असेल तर आस्क करा, नुसतं सेड असेल तर एन्क्वायर्ड करा. ओके, कंजंक्शन म्हणून काय घ्या, व्हेअर घ्या. आणि शेवटी काय करा, फुल स्टॉप द्या. साधं प्रश्नाचं काय करा, तो व्हॉट शब्द घेतल्यानंतर त्याच्यानंतरचं जे वाक्य आहे ते काय करा, आर यूचं यू आर करून घ्या. व्हॉट आर यू डुईंगचं यू आर करून घ्या. त्याच्यानंतर त्याचं पहिल्यांदा साधं वाक्य करून घ्या आणि मग त्याच्यामध्ये काय करा, बदल करा. हे अतिशय सोपं आहे. मग सांगा बरं मला, ऍसिरेटिव्ह मध्ये कंजंक्शन म्हणून काय घ्यायचं, दॅट. काय घ्यायचं, दॅट. आणि जर व्हर्बल क्वेश्चन असेल येस नोचा तर त्याच्यामध्ये कंजंक्शन म्हणून काय घ्यायचं, इफ किंवा वेदर. काय घ्यायचं, इफ किंवा वेदर. आणि जर डब्ल्यूएच क्वेश्चन असेल तर डब्ल्यूएच क्वेश्चन मध्ये काय घ्यायचं, तो डब्ल्यूएच वर्ड घ्यायचं. काय घ्यायचं, डब्ल्यूएच वर्ड घ्यायचं. ओके. आणि सेड असेल तरच
साध्या वाक्यामध्ये टोल्ड घ्यायचं, साध्या वाक्यामध्ये. आणि प्रश्न असेल तर सेट टूचं काय करायचं, आस्क करायचं. ते सेड असो नाही तर सेट टू असो, त्याचं आस्क करा. आणि नुसता सेड असेल तर त्याचं एन्क्वायर्ड करा. काय करा, एन्क्वायर्ड करा, म्हणजे चौकशी करणं असं करा. ओके. साधा प्रश्न असेल व्हर्बल क्वेश्चन तर त्याला साध्या प्रश्नाला काय करायचं, साध्या प्रश्नाला इफ किंवा वेदर वापरा आणि डब्ल्यूएच क्वेश्चनला तो डब्ल्यूएच शब्द घ्या. साधं वाक्य करा त्याचं, नंतरचा साधा प्रश्न आहे त्याचा प्रश्नाचं साधं वाक्य करा आणि साध्या वाक्याचं नंतर काय करा, त्याच्यामध्ये बदल करा, काळामध्ये बदल करा. साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भूतकाळ, पूर्ण भूतकाळ. बघा, चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ, पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ. त्याच्यानंतर चालू भूतकाळ असेल तर चालू पूर्ण भूतकाळ. आणि जर समजा फ्युचर टेन्स असेल, शाल, विल, तर शूड, वूड, कुड अशा पद्धतीने ते वापरा. तर बघा, तुम्हाला अतिशय सुंदर पद्धतीने सगळे एमपीएससी क्लर्कचे सगळे प्रश्न आहेत. तलाठी, ग्रामसेवक किंवा तुमच्या क्लर्क, टायपिस्ट या परीक्षांचे एमपीएससीचे सगळे प्रश्न आहेत. आणि सगळे प्रश्न मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये समजावून दिलेले आहेत. तर निश्चितच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चांगली कमेंट करा. म्हणजे आम्ही मोटिवेट होतो, लगेच तुमचा व्हिडिओ, लगेच पुढचा व्हिडिओ टाकायला तयार होतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करायला कुठेही पैसे लागत नाही. फक्त चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लगेच, आणि बाजूचं जर बेल आयकॉन दाबलं तर लगेच तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ पाहायला मिळेल. येणाऱ्या परीक्षांसाठी अतिशय महत्वाचे आणि अतिशय मेहनतीने मी व्हिडिओ बनवत आहे. तर ते तुम्हाला निश्चितच हे सर्व व्हिडिओज अतिशय कामाचे व्हिडिओ आहेत. आणि 5वी ते 10वी 12वी सगळ्याच विद्यार्थ्यांना हे जे ग्रामर हे कामात येणार आहे. त्याच्यामुळे हा चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा. आणि सबस्क्राईब जर केलं तर सबस्क्राईबर वाढलेले पाहून आमचाही उत्साह वाढतो आणि लगेच आम्ही पुढचा व्हिडिओ करण्यासाठी तयार असतो. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट.